वर्ष कठीण वाटतं. पण त्यावेळेस पण माझी भूमिका ती होती, आज पण माझी भूमिका तीच राहणार आहे. आणि भाऊंची आमची मैत्री राजकारणा पलीकडची मैत्री आहे. मग कुणी कुठेही जाऊ आणि भाऊ कुठेही जाऊ, आमची मैत्री ही सगळ्या राजकारणाच्या सीमा ओलांडणारी मैत्री. भाऊने आता जो किस्सा सांगितला त्यावेळेस मी कृष्णा महाराजचा उपाध्यक्ष होतो, मला राज्यमंत्री दर्जा होता. मला जाणीवपूर्वक पवार साहेब सांगत होते की भाषणाला उभं राहा, आणि मी त्या सगळ्या स्टेजवर चढत नव्हतो. मला जया भाऊनी आणि सगळ्या लोकांनी आलं स्टेजवर चढा, आणि मी बाबा असल्यामुळे मुख्यमंत्री असल्यामुळे स्टेजवर चढलो. आणि पवार साहेबांनी त्या ठिकाणी बाबाच्या कानात सांगितलं की रणजित बोलायला. मग मी बोलायला लागल्यानंतर मला माहित होतं की पवार साहेबांनी पुढील भागात दिलेला आहे. पण मी पवार साहेबांना सांगून उठलो, साहेब पवार साहेब मी जर भाषणाला उठलो तर मला सराव लागेल, आमचे मित्र आणि या सर्वसामान्य शेतकऱ्याचा नेता आहे. मी काय तो मागू शकत नाही. तिथल्या जिल्ह्यातल्या सातारा जिल्ह्यातल्या सर्व त्या स्थानिक तोरण होता, ते सगळे चोर शेतकरी होते. आणि त्यांना वाटतं हा कृष्णा खोऱ्याचा उपाध्यक्ष राज्यमंत्रीचा दर्जा आहे, हा काय स्टेजवर तर किमान खोटं बोलत. मी उठलो आणि बाबांना सांगितलं, बाबा बाबा हसले. बाबांना वाटतं की हा व्यवस्थित बोलत. जया भाऊ तरी व्यासपीठापर्यंत आले. जया भाऊला माझा विषय माहिती होता, की खूपच सांगत होतो की सगळ्यांना जया भाऊ सगळ्यांना की आपल्याला त्यावेळेसचा धर्म एक होता, शेतकऱ्याचा नेता उभा राहिला. आणि मी भाऊ सगळं सांगितलं सभेची माझ्या मागे होणार आहे, पण तुम्ही मला बोलायला लावताय तर बोलतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिलंच भाषण केलं की मी इथं समोर पवार साहेब बसले, त्यांच्या पक्षाला मी मानत नाही, त्यांचे बहुतांशी सगळे चोर आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये मी या ठिकाणी मतदान मी घेणार जरा असं मुळेच म्हणणार नाही. माझे मित्र सदाभाऊ बोलत आहेत आणि त्यांच्यासाठी तुम्हाला काय करता आलं तर तुम्ही निश्चितपणे करा एवढं सांगितलं. त्या ठिकाणी खाली बसतो. जया भाऊ सगळ्यांचा हेरमोड झाला. सभा जया भाऊची होती आणि भाऊ यायच्या आधी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न त्यांना स्वाभिमानाचा मी सगळं कार्यक्रम करून ठेवला. भाऊ आले, एक शिट्टी मारा तुम्ही जावा. भाऊ कारखान्याचं काम चालू असतं, परत भाऊ इकडे येतो नाही, बाकी काय असेल बघू. आणि भाऊनी त्या ठिकाणी शिट्टी मारली. भाऊ तिथे एवढं आमचं प्रेम त्यावेळेस होतं, आज होतं. माझ्या सुख दुःखात भाऊ माझे भाऊ म्हणून उभं राहिले, मी त्याच्या सुख दुःखात त्यांचा भाऊ म्हणून उभं राहिलेलं आहे. आणि माझं सगळे निकालाची वाट बघत आहे. भाऊंचा स्वतःचा निकाल घेण्यासाठी मी गेली वर्षभर प्रयत्न करतोय. आणि मला खात्री की आमच्या दोघांचा निकाल एकाच महिन्यात असणार आहे. आणि भाऊंचा गुलाल घेतल्याशिवाय मी तुमच्याकडे ओरडा करेन. तुम्ही चिंता करायची काही कारण नाही. मी तुमचा घरचा उमेदवार आहे, लगेच तुमच्या घरचे. तेव्हा मला कुठे बसू द्या, कुठे कुठू द्या, कुणाशी सुरू द्या, तुमच्या घरचं लगेच आहे. तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला करायच्या म्हाडा मतदारसंघाला शब्द भाऊनी बघितले. अविरत राबून मतदारसंघातल्या पाण्याचे कुठल्याही मतदारसंघामधला पाण्याचा प्रश्न सोडला नाही. सगळे प्रश्न आले की तुमच्या कृष्णा फ्लड डायव्हर्शन सकटची मंजुरी आपण सर्व घेतली. याचबरोबर निर्यात खोऱ्याच्या सगळ्या पाण्याच्या मंजुरी घेतल्या, टेंडर काढली, सांगोला उपसा सिंचनची मंजुरी घेतली. मग तुमच्या तालुक्यातल्या खैराव मालेगावची मंजुरी घेतली, करमाळ्यातल्या कोंडवडी आणि दहेगावची मंजुरी घेतली, रेटेवाडीला आपण मंजुरी घेतली. हा तिथल्या स्थानिक आमदारांनी मला सर्वांना सहकार्य केलं. आणि मामा आम्ही सगळे त्या काळामध्ये आम्ही मित्र होतो. राजकारणाने विरोध केलं तरी तालुक्याच्या हितासाठी, मतदारसंघाच्या हितासाठी सगळ्याच्या हातात हात घालून आम्ही काम केलेलं आहे.
उद्या त्याच्या पद्धतीनं मला काही सांगायचं नाही. आमच्या दोघांचे गुरु आता देवेंद्र फडणवीसच आहेत, दोघांचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत आणि योग्य दिशा योग्य मार्गदर्शन ते आमच्या सर्वांच्या श्रीकृष्णाप्रमाणे आहेत. योग्य मार्गदर्शन आम्हाला दोघांनाही त्याच आहे, काळजी करायची गरज नाही. आणि गुलाब येणारा 4 तारखेला हा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बोलायला असणार आहे. त्या सगळ्या ज्यांनी या आतापर्यंत दोन्ही खाल्लं त्यांना योग्य उत्तर आपण कामात दिलेलं आहे. त्यामुळं पवार साहेबांना या मतदारसंघामध्ये उमेदवार मिळत नाही आणि मिळाला तरी माढा मतदारसंघामधून जनता तरी मोडल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही सगळ्यांनी आज नवीन तुमच्या घरचं आहे त्या पद्धतीने तुम्ही सर्वजण कामाला लागा. मी आणि भाऊ आणि रयत क्रांती ही वेगळं नाही, आपण सर्व एक आहोत एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि तुम्ही सर्वांनी पाठीमागे प्रेम आशीर्वाद शक्ती आणि लढाईमध्ये भूमिका घ्यावी एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.